नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम-एस-टी सी-ई-टी आता फर्स्ट अटेम्प्ट तुम्ही दिलेला आहे. पण बऱ्याच विद्यार्थ्यांना भीती आहे की मार्क्स कमी मिळतील किंवा त्यांना असं वाटतंय की आमचं चांगल्या कॉलेजला नंबर लागणार नाही. तर तुमच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यामध्ये मी काही इम्पॉर्टंट क्वेश्चन देखील सांगणार आहे आणि ते फ्रीमध्ये तुम्हाला PDF देणार आहे. तर ती कुठे मिळणार आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि त्याआधी आपल्या WhatsApp ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्याला देखील जॉइन करून घ्या. ठीक आहे, त्या ठिकाणी IMP मटेरियल मिळत असतं. पहा विद्यार्थी मित्रांनो, अटेम्प्ट सेकंड 20 डेजचं तुम्हाला राहिलेलं आहे माहिती आहे आणि 150 मार्क्स तुम्हाला पाडायचे आहेत आणि 99 150 मार्क्स म्हणजे काय, तर 99% ठीक आहे. 153 होतं मागच्या वेळेस 99ला, तर 150 पर्यंत 99 यावेळेस येणार आहे. पहा आता 20 डेजमध्ये 99% पाडणं शक्य आहे का? 100% हो. तर त्यासाठी तुम्हाला प्लॅनिंग करावी लागेल. कशी प्लॅनिंग? तुमचे चॅप्टर्स डिवाईड करावे लागतील. आता केमिस्ट्री, मॅथ, त्यानंतर फिजिक्स यांचे जे चॅप्टर्स आहेत ते कसे डिवाईड करायचे हे सगळं मी पुढं तुम्हाला सांगितलेलं आहे. सगळं मटेरियल या ठिकाणी फ्रीमध्ये दिलं आहे. पहा टोटल चॅप्टर 75 आहेत. ठीक आहे, माहिती आहे. 75 कसे? 45 12वीचे, 12चे 45 ठीक आहे. 12वीचे 45 त्याचबरोबर 11वीचे जे आहेत ते 30 असेल. ठीक आहे, 30. तर 12चे जे 45 आहेत ते 160 मार्क्सचे आहेत आणि जे 12th झालं हे आणि जे 11वीचे आहेत ते किती मार्क्सचे आहेत? समजा एक 40 मार्क्सचे आहेत. चॅप्टरमधून किती मार्क्सला येणार आहेत ते सांगितलं. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ ठीक आहे. 3 सब्जेक्टचे जे चॅप्टर डिवाईड केलेले आहेत ते 25, 25, 25, 75 चॅप्टर आहेत. पण आता यामध्ये हे 12चे आहेत, हे 12चे आहेत, हे 12चे आहेत, हे 11th, 11th, 11th पण 11चे आता तुम्हाला स्किप करायचे आहेत. 11चे काय करायचे? स्किप करायचे आहेत. का सर? 11चे का स्किप करायचे आहेत? तर 11चे का स्किप करायचे सांगतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, जरी तुम्ही 11चे स्किप केले तरी तुम्ही 150 पर्यंत मार्क्स पाडू शकता आणि 150 पर्यंत म्हणजेच 99% पाडू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहा, सगळ्यात पहिले 15 जे चॅप्टर आहे त्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे, 8च चॅप्टर परफेक्ट करायचे आहेत. 7 काढायचे नाहीत. कोणते 8 आहेत ते मी देणार आहे. 8च चॅप्टर प्रत्येक मॅथ, केमिस्ट्री, फिजिक्सचे. आता ते कोणते आहेत सर आम्हाला सांगता का? हो, त्याचे IMP क्वेश्चन देखील देणार आहे. पण ते IMP क्वेश्चन्स घेण्यासाठी कुठे जायचं ते सांगतो. पहा आता डिस्क्रिप्शनमध्ये WhatsApp ग्रुपची लिंक आहे. सगळे विद्यार्थी ज्यावेळेस जॉईन होतील त्यावेळेस मी PDFs टाकेल. ठीक आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चनच्या त्या PDFs त्या ठिकाणावर तुम्ही डाउनलोड करू शकता. पण जरी त्या ठिकाणी समजा एखादा विद्यार्थी उशिरा जॉइन झाला आणि त्या PDF मिळाल्या नाही, तर टेलिग्राम चॅनलची लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. ठीक आहे, पण शक्यतो मी WhatsAppलाच टाकणार आहे. त्यामुळे आत्ता जा, लवकर जॉइन व्हा. उद्यापर्यंत ती PDF मी तुमच्या WhatsApp ग्रुपला पाठवून देईल. ठीक आहे, आणि अजून एक ऑप्शन देईल मी तुम्हाला जरी नाही मिळाली तर. ठीक आहे, या ठिकाणी पाहता चॅप्टर म्हणजेच काय, तर तुम्हाला या ठिकाणी सब्जेक्ट वाईज चॅप्टर कोणते 8 महत्त्वाचे आहेत ते सांगतो. पहा फिजिक्स. आता फिजिक्समध्ये कोणते चॅप्टर महत्त्वाचे आहेत तर हे लक्ष द्या. पहा फिजिक्समध्ये रोटेशन, KTG, त्याचबरोबर थर्मो, त्यानंतर वेव्ह ऑप्टिक्स, इलेक्ट्रो फ्लुइड्स आणि करंट्स, ऑटोमॅटिक स्ट्रक्चर, हे जे चॅप्टर्स आहेत हे VIMP करून टाकायचे आहेत. एवढेच करायचे आहेत. एवढे 8 जे चॅप्टर आहेत ते तुम्ही केले तरी तुम्हाला चांगले मार्क्स मिळणार. फिजिक्सचे 8 केले? हो सर केले. एक मिनिट. हां, ठीक आहे. फिजिक्सचे केले? हो सर केले. त्यानंतर या ठिकाणी आला समजा केमिस्ट्री. केमिस्ट्रीचे पहा, केमिस्ट्रीचे 8 चॅप्टर केमिस्ट्री, थर्मो, त्यानंतर सॉलिड स्टेट, P ब्लॉक, D अँड F ब्लॉक, अल्कोफेनॉ ठीक आहे. ते त्यानंतर आहे अल्डेहाइड्स, केटॉन, त्यानंतर कोऑर्डिनेट्स आणि कंपोझिशन. ठीक आहे. हा जे चॅप्टर आहेत हे 8 हे तुम्हाला करायचे आहेत केमिस्ट्रीचे. मॅथ्सचे कोणते आहेत तर व्हेक्टर, लाईन्स अँड प्लेन, ट्रिगो, त्यानंतर ट्रिग्नोमेट्री झालं, इंटिग्रेशन झालं, ते डिफरन्शिएट करायचं आहे, मॅट्रायसेस आहे, लॉजिक आहे, डिफरन्शिएट इक्वेशन आहे. हे जे चॅप्टर आहेत हे इम्पॉर्टंट आहेत. आता हे तिन्ही सब्जेक्टचे मी सांगितले, हे 8 चॅप्टर इम्पॉर्टंट्स आहेत, एवढेच करायचे. आता याची इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मिळतील का डायरेक्ट आम्हाला MCQ फॉर्मॅटमध्ये? तर हो 100% मिळतील. तर MCQ फॉर्मॅटची PDF मी या ठिकाणी टाकून देईल उद्यापर्यंत. ठीक आहे, सगळे विद्यार्थी WhatsApp ग्रुपला ज्यावेळेस जॉईन होतील त्यावेळेस त्या ठिकाणी सगळे अपडेट येत राहते. विद्यार्थी मित्रांनो, फक्त WhatsApp ग्रुपला IMPसाठी जॉईन होऊ नका. त्या ठिकाणी अपडेट्स मिळत राहणार आहे. कोणती अपडेट? तर तुमचं त्या ठिकाणं CETचं जे
म्हणजे तुम्हाला कॉलेज मिळेपर्यंत सगळे अपडेट्स, कॉलेज लिस्ट ते सगळं मिळत राहणार आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्यासाठी आम्ही एवढी मेहनत करतो. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत भेटत राहणार आहे फ्रीमध्ये. ठीक आहे, धन्यवाद.